गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिलं शिवशक्ती पॉवर प्लेचे षटक। गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज विघ्नेश रेडकर। ही एक खासियत आहे या स्पर्धेची। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिवशक्ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्व 11चे 11 खेळाडू हे 30 सर्कलच्या आतमध्ये। विघ्नेश रेडकर पहिला चेंडू, अंतिम फेरीच्या सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू टोलावला जातोय घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेसाठी। फलंदाजीच्या मोर्चावरती डावखुरा हाताचा अक्षय आता मात्र सज्ज होतोय। सेमीफायनल राऊंडचा एकंदरीत मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा शिवशक्ती प्रीमियर लीगचा अंतिम सामना दोन तुल्यबळ दोन सर्वोच्च संघादरम्यान। पुन्हा एकदा मारलाय फटका। एकंदरीत पहिल्या धावेसाठी अनिरुद्ध पुढे सरसावला, परंतु दुसऱ्या बाजूने अक्षयचा कोणताही इरादा हा मैदानावरती दिसला नाही। बघता बघता पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती माया स्पोर्ट संघ। लाईनमन आपलं काम चोख पार पाडायचं आहे। यावेळी पुल केलाय, बॅटची टॉपेज लागली आहे आणि चेंडू घोषितच्या क्षेत्रामध्ये जातोय, विसावतोय, देऊन जातोय ती फक्त एकेरी धाव। 2 धावा धावफलकावरती पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा हा एकंदरीत खेळ समाप्त झालाय। 3 चेंडूत फक्त 2 धावांपर्यंत मजल मारली आहे माया स्पोर्ट संघानं। एक सावध सुरुवात आहे पॉवर प्ले मध्ये। या शिवशक्ती पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फटकेबाजीची संधी आहे, परंतु ती फटकेबाजी न करता सावधतेवरती या ठिकाणी भर देताना दिसतोय ते अर्थात फलंदाज माया स्पोर्ट संघाचे। यावेळी फुल टॉस चेंडू, फुल टॉस यानी की फुल लॉस, परंतु त्या ठिकाणी चेंडू टोलावला जातोय घोषितच्या क्षेत्रात, देऊन जातोय पुन्हा एकदा फक्त केवळ एकच धाव। 4 चेंडूंचा बघता बघता खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 3 अशी एकंदरीत सुरुवात माया स्पोर्ट संघाची या मैदानावरती आपण बघतोय ती अर्थात विश्वजित माझगाव संघाविरुद्ध शिवशक्ती प्रीमियर लीग 2025च्या या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये। गेली 7 वर्ष अविरतपणे आणि या स्पर्धेचं यंदाचं 8वं वर्ष आहे। काय सुंदर आयोजन आहे, नेटनेटकं आयोजन, सुंदर त्या ठिकाणी सेटिंग। यासाठी ही स्पर्धा माझगावात आपलं एक वैशिष्ट्य या ठिकाणी निर्माण केलं, एक वेगळं पण निश्चित माझगावात बघितलं आपण। बऱ्याच लीगच्या स्पर्धा होत आहेत प्रत्येक वर्षी, जवळपास विवेक मी म्हणेन 7 ते 8 लीग स्पर्धा माझगावच्या एका गावामध्ये दरवर्षी होतात, परंतु आपलं वेगळं पण शिवशक्ती प्रीमियर लीग या स्पर्धेनं आपल्या नेटनेटक्या आयोजनाच्या जोरावरती या ठिकाणी राखलं या माझगाव गावामध्ये। यावेळी पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न, बॅटची रिॲक्शन वरनं असं तर वाटलं बॅटची कड लागून प्रतीकच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता। प्रतीकनं थोडीशी चूक केली, निश्चितपणे नशिबाची साथ अक्षयच्या बाजूने लागतंय। धावसंख्या 3 वरती 5 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ जो की मैदानावरती समाप्त झालाय। 3 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना दिसतोय माया स्पोर्ट संघ, खेळताना दिसतोय विश्वजित माझगाव संघाविरुद्ध। आकुटप्पाचा चेंडू, पुलचा फटका, पुन्हा एकदा त्या ठिकाणी फटका बसलाय तो फलंदाजाला। यावेळी त्याला फक्त एकेरी धावेवरती समाधान मानायला लागेल। बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही अर्थात प्रथम फलंदाजी करताना माया स्पोर्ट संघाचे विश्वजित माझगाव संघाविरुद्ध। गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रतीक गावडे हा गोलंदाज सज्ज होताना दिसेल। 4 धावा पहिल्या षटकाच्या सांगते केली। दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला एकंदरीत मैदानावरती सुरुवात। ज्या पॉवर प्लेच्या षटकात 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा, ते पॉवर प्लेचे षटक एकंदरीत मैदानावरती
पुढचा चेंडू नवीन षटकातला पहिला चेंडू एकंदरीत आपण बघतोय पंचांचा निर्णय त्या ठिकाणी स्क्वेअरचा आणि त्या स्वरूपात घोषितच्या स्वरूपात मिळालेली एक एकंदरीत 2 धावांची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती। स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यावरती आली आहे। 20,000 रुपये या स्पर्धेचं तब्बल पहिलं पारितोषिक आहे जे पुरस्कृत केलंय सन्मान्य जिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान्य संजू परब यांच्याकडनं। तर पहिल्या क्रमांकाची आकर्षक जी क्रिस्टल ट्रॉफी आपण बघतोय ती कैलासवासी केवी सावंत यांच्या स्मरणार्थ RK सावंत सर खोतवाडा यांच्याकडनं ही पुरस्कृत केली आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं आहे ते 15,000 रुपये हे देखील मला वाटतं पुरस्कृत केलंय शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब याने। पुढचा चेंडू त्या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं फटका टोळवलाय, चेंडू जाईल त्या ठिकाणी सीमारेषा पार। 4 धावांचा इशारा पंचांकडनं होतोय। 4 धावांची बहुमूल्य भर या ठिकाणी संघाच्या धावफलकावरती घातली जाते। धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होते। 10 धावांच्या टप्प्यावरती देखील बघता बघता येऊन पोहोचले। आपण पाहतोय अनुभवतोय शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळ खोतवाडा माझगाव आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 हे देखील पुरस्कृत केलंय शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य संजू परब साहेबांनी। पुढचा चेंडू यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा निर्णय पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय। चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि द्वितीय क्रमांकाची जी आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आहे ती पुन्हा एकदा AK सावंत खोतवाडा यांच्याकडनं पुरस्कृत केली आहे ती कैलासवासी केवी सावंत यांच्या स्मरणार्थ। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी डॉक्टर भाई जाधव यांच्या स्मरणार्थ डॉक्टर गौरव जाधव यांच्याकडनं पुरस्कृत आहेत। तर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केले कैलासवासी छाया नार्वेकर यांच्या स्मरणार्थ श्री श्रीकांत नार्वेकर यांनी। सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत घेऊन जातोय मैदानावरती। पुढच्या चेंडूवरती एकंदरीत त्या ठिकाणी कटचा फटका, एकेरी धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती। ही होती सांघिक स्वरूपातली पारितोषिक जी ज्यांनी पुरस्कृत केली होती। त्यानंतर आपण वळतोय वैयक्तिक स्वरूपातल्या पारितोषिकांकडे। मालिकावीर सायकल जी पुरस्कृत केली आहे पेडणेकर सायकल स्टोअर्स सावंतवाडीनं आणि मालिकावीराचा जो चषक आहे तो कैलासवासी लिंगोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत यांच्याकडनं पुरस्कृत झालाय। उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी जो चषक आहे तो देखील कैलासवासी लिंगोजी जगन्नाथ सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत यांनी पुरस्कृत केलाय। तर चांदीचं नाणं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे आहेत ते सुवर्णकार सावंतवाडी श्री आबा पिंगुळकर यांनी पुरस्कृत केले। पुन्हा एकदा या सर्वांचा देखील मनापासून आभार मी शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो। अनिरुद्ध आता मात्र ऑरेंज रेसच्या त्या ठिकाणी रेसमध्ये पुढे गेलाय। धावसंख्या धावफलकावरती लगाली 16 वरती धावसंख्या या 4 धावांच्या मदतीनं। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी जो चषक आहे तो देखील यावेळी मात्र पुलचा फटका, पुल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार। पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर उठवलेला फायदा आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी चौकारामध्ये करतोय तो अनिरुद्ध सावंत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक कैलासवासी लिंगोजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अनंत जगन्नाथ सावंत यांच्याकडनं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जो गॉगल आहे श्री आदिनाथ नाईक खोतवाडा। उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी चषक आहे तो श्री दत्तात्रय सावंत खोतवाडा याने पुरस्कृत केलाय। तो गॉगल आहे तो श्री आदिनाथ नाईक यांच्याकडनं पुरस्कृत केलाय। संजू परब यांचे सहकारी क्लेटस फर्नांडिस यांचा देखील राजू कुबल यांचं देखील त्याचबरोबर रुपेश नाटेकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। तिघांनाही सन्मानपूर्वक मी विनंती करतो की आपण तिघांनी व्यासपीठावरती येऊन स्थानावन्न व्हायचं आहे। आपलं या शिवशक्ती प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावरती आम्ही शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। उत्कृष्ट कर्णधारासाठी जो चषक आहे तो कैलासवासी विष्णू माझगावकर यांच्या स्मरणार्थ विघ्नेश रेडकर याने पुरस्कृत केलाय। तर गॉगल जो आहे श्री आदिनाथ नाईक यांच्याकडे पुरस्कृत केला। पुढच्या वेळी हेलिकॉप्टर पद्धतीचा उडवलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 बाउंड सीमा पार चौकार। एकंदरीत अजून एक चौकार विघ्नेशच्या बॅटमधून। एकंदरीत या षटकातला 3रा चौकार निघतोय विघ्नेशच्या बॅटमधून। बघता बघता
दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26 धावा धाव फलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही उभारली ती अर्थात बिनबाद अर्थात माया स्पोर्ट्स संघानं अर्थात फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो विश्वजित माझगाव संघाविरुद्ध पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 22 धावा कुठल्या जात आहेत एकंदरीत 2 षटकात 26 धावा या एकंदरीत कुठल्या गेल्या आहेत धावसंख्या जी थंडावलेली रोडावलेली होती ती धावसंख्या ठीकठाक होते धावगती ठीकठाक होते आणि पुन्हा एकदा आपण पारितोषिकांकडे वळतोय उदयोन्मुख खेळाडू जेन बोल्ड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो चषक आहे दिनेश बाबली सावंत माजी सरपंच यांनी पुरस्कृत केले तर त्याच्यासाठी जे शूज आहेत ते कुमार ओम अमोल टेमकर यांच्याकडे पुरस्कृत वरिष्ठ खेळाडू त्यासाठी जेन गोल्ड 40 वर्षावरील त्यासाठी चषक जो आहे तो ओंकार सावंत यांनी पुरस्कृत केलाय गॉगल आदिनाथ नाईक यांनी पुरस्कृत केलाय राजू कुबल यांनी स्पर्धेसाठी 1000 रुपयाची बहुमूल्य अशी मदत केली त्याबद्दल राजू कुबल आपलं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर विस्फोटक फलंदाजसाठी चषक जो आहे तो श्री प्रशांत बने माझगाव यांच्याकडनं पुरस्कृत केलाय ऑरेंज कॅप पर्पल कॅप कैलासवासी सत्यवती नारायण देसाई यांच्या स्मरणार्थ देसाई कुटुंबियांकडनं पुरस्कृत केलाय तिसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात पहिला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टोलावलाय 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती विजेता उपविजेता संघातील सर्व खेळाडूंना जी मेडल्स आहेत ती आमचे मित्र अमोल ललित यांनी पुरस्कृत केलेत त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर श्री विनायक सगुण सावंत खोतवाडा याचकडनं ही पुरस्कृत केलेले मेडल्स त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी परफॉर्मर ऑफ द मॅच जी मेडल्स आहेत ती सर्व मेडल्स पुन्हा एकदा अमोल ललित यांनी पुरस्कृत केले आहेत या सर्वांचं पुन्हा एकदा शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय घेऊन जातोय पुन्हा एकदा आपल्याला मैदानाकडे तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्त सुरू आहे तिसऱ्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 28 धावा धावफलकावरती लागल्यात बिनबाद त्या माया स्पोर्ट्स संघाच्या विश्वजित माझगाव संघाविरुद्ध 28 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आता मात्र पार्टनरशिप ब्रेक करणं आवश्यक नाहीतर ही धावसंख्या ही धावगती याच गतीनं जर चालू राहिली तर मी म्हणेल एक विशाल धावसंख्या या ठिकाणी माया स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये विश्वजित माझगाव संघाविरुद्ध या ठिकाणी उभारेल यात कोणती शंका नाही आहे पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल परंतु ती पार्टनरशिप ब्रेक करणार तरी कोणता गोलंदाज हे देखील बघावं लागेल कर्णधाराला काहीची अलगशी विचार मंथन करावं लागेल एक काहीतरी विविधता या मैदानावरती दाखवावी लागेल ही जमलेली जोडी फोडावी लागेल नाहीतर मी म्हणेन या सामन्यामध्ये पारड हे निश्चितपणे जड असेल ते अर्थात माया स्पोर्ट्स संघाचं गोलंदाजच्या मोर्चावरती विघ्नेश यावेळी पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय जरूर चेंडूला अगदी सीमारेषेच्या आतमध्ये त्याने अडवलंय परतीची फेक केली आहे तोपर्यंत 2 धावा या सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत धावून काढलेल्या आता 2 धावा आणि 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 31 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले 2 षटकाच्या वेळी खेळ संपला होता 26 धावा होत्या या षटकात 5 धावा आल्या आहेत 4 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घ्यायची दुहेरी धाव घ्यायची धावफलक सातत्याने हलता ठेवायचा खराब चेंडू मिळाला त्याचा खरपूस समाचार घ्यायचा त्या चेंडूचं रूपांतर चौकार षटकारामध्ये करायचं ही रणनीती एकंदरीत माया स्पोर्ट्स संघाच्या दोन्ही फलंदाजांचे या मैदानावर यावेळी फटका फसलाय यावेळी फक्त अनिरुद्धला फक्त एका धावेवरती समाधान मानायला लागेल एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू एक संधी दिली होती विघ्नेशनं मोठा फटका खेळण्याची परंतु हा फटका त्यानं खेळलाय फलंदाजानं देऊन जातोय तो फक्त 1 धाव धावसंख्या 32 धावांच्या टप्प्यावरती तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती 32 धावा बिनबाद अशी एकंदरीत सुरेख सुरुवात माया स्पोर्ट्स संघाचे खरं तर नाणेफेकीला कर्णधारानं निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याच्या पहिल्या षटकात ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती असं वाटलं होतं तो निर्णय कर्णधाराच्याच अंगलट येतो की काय परंतु दुसऱ्या षटकात जी फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले धावसंख्या ठीकठाक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले
याही षटकात काहीशा सावधतेनं या ठिकाणी पावित्रा अवलंबलाय. माहिती आहे विघ्नेश विरुद्ध धोका पत्करणं जोखमीचं ठरू शकतं. विघ्नेश विरुद्ध सांभाळून खेळायचं आहे. बाकीच्या इतर गोलंदाजांविरुद्ध प्रतिहल्ले चढवायचे आहेत. धावसंख्या भरभर वेगानं वाढवायची आहे. आवश्यक धावगती राखायची आहे. ही रणनीती नक्कीच या ठिकाणी या सामन्यामध्ये. बघता बघता पहिल्या 3 षटकांचा अर्थात निम्म्या षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा प्रतिषटक या धावगतीनं मार्गक्रमण करत 33 धावा एकंदरीत बिनबाद अशी धावसंख्या धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती. स्कोरिंग आमचे मित्र विवेक सावंत अगदी त्या ठिकाणी ज्यावेळी तांदळातनं जसे गोटे काढले जातात त्याप्रमाणे या ठिकाणी अचूक रीतीनं या स्कोरिंग काउंटिंग केलं जात आहे. रीड की हड्डी जिसे कहा जाता है वो स्कोरर. डोळ्यात तेल घालून या ठिकाणी आज गॉगल नाही आहे, उघड्या डोळ्यानं या ठिकाणी ते स्कोरिंग करतायत. काल त्यांच्या डोळ्यावरती गॉगल होता, आज मात्र विवेक काहीशा अलगच्या स्टाईलमध्ये. 3 षटक 33 धावा. चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. विराज सागवेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज. फलंदाजीच्या मोर्चावरती विस्फोटक फलंदाज आयकॉन खेळाडू अनिरुद्ध. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जाईल. डीप पॉइंट सीमा बार. षटकार डीजे. बघा बघता बघता धावसंख्या 39 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. चौथ्या षटकाला सुरुवात मैदानावरती. पुढचा चेंडू यावेळी मात्र दबाव दिसतोय हा गोलंदाजांवरती. दबाव स्पष्टपणे दिसलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका फलंदाजांना खेळलाय. तो दबाव आलाय गोलंदाजांवरती आणि या दबावाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या लाईन पासून भटकलाय. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फेकलाय. पंचांचा निर्णय स्वेर चेंडूचा आलाय आणि 40 धावा अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. चौथं षटक प्रगती पथावरती. पुन्हा एकदा त्या ठिकाणी हा चेंडू देखील जाईल डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांना थोडीशी कसरत करायला भाग पाडणारी गोलंदाजी. थोडासा व्यायाम पंचांचा देखील होतोय या स्वेर चेंडूंच्या जोरावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी हा सामना प्रेक्षकांची तोबा गर्दी. मैदानाच्या चारही बाजूंना जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे माझगावातील क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीच्या सामन्याचा साक्षीदार होणार आहेत. आणि या शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 चा विजेता कोण ठरेल याचे साक्षीदार होण्याची संधी ते मात्र दौडत नाही आहेत. अनंत सावंत, मंगेश सावंत यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन आणि पुढच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आगमनाच्याच जोरावरती आणि आगमनाच्याच वेळी या ठिकाणी अनिरुद्ध सावंत ज्या विकेटची तलाश ती विकेट माया स्पोर्ट्स संघाची मिळते. एक ब्रेक थ्रू दिला जातोय विराज कडून. अनिरुद्ध बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ज्या ब्रेक थ्रूचा तलाश, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता अनिरुद्ध सावंतची विकेट या ठिकाणी मिळते. 26 धावांची खेळी 11 चेंडूतली अनिरुद्धची समाप्त झाली आहे. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. तो माघारी परतलाय. पहिला गडी तंबूच्या दिशेने माघारी परततोय. धावसंख्या 41 वरती आणि नवीन फलंदाज अमित जाधव मैदानावरती. या षटकातला विचार करायला गेला 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर 2 स्वेर चेंडू फेकलेत आणि त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. पंचाकडे जोरदार अपील, पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न, परंतु पंच तुम्हाला माहिती नाही आहे 12 गावांचं पाणी पिलेलं हे पंच आहेत. एका बाजूला संदेश टोपले, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश कारुडेकर. या अपिलांचा त्यांच्यावरती कोणताही परिणाम या ठिकाणी होणार नाही आहे.
एक निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती झाली, धावसंख्या 41 वरती स्थिरावलेली, ब्रेक थ्रूची आवश्यकता, तो ब्रेक थ्रू देखील आलाय। आता मात्र अगदी चांगल्या लईमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, प्रतिस्पर्धी संघाला धावा काढण्यापासून रोखून ठेवावं लागेल। मी जसं म्हटलं तसं विराजनं एक चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फेकला आणि त्या मोबदल्यात धावून काढलेले एकंदरीत 2 धावांची नोंद ज्याची संघाच्या धावफलकावरती केले गेले। धावसंख्या 43 वरती बघता बघता येऊन पोहोचले, चौथं षटक प्रगतीपथावरती, 43 धावा एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आता मात्र अक्षय जो सुरुवातीपासून मैदानावरती आहे त्याला आपला गेअर शिफ्ट करावा लागेल, त्याला फलंदाजी करावी लागेल। बघूया अक्षय आता काय करतोय। अक्षयनं भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा क्षेत्राबाहेर चेंडू चाललाय थेट शिवशक्ती षटकार डीजे। धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे। पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतोय लकी ड्रॉ कुपनचे। अगदी काही वेळ शिल्लक आहे, शेवटची मला वाटतं 10 मिनिटं शिल्लक असतील आणि 10 मिनिटांचा अवधी झाल्यानंतर लकी ड्रॉचं कुपन लकी ड्रॉ या ठिकाणी काढला जाईल। अजूनही ज्यांनी कोणी कुपन खरेदी केलेली नसतील त्यांना शेवटची संधी, या 10 रुपयाचं हे कुपन आहे, ते 10 रुपयाचं कुपन खरेदी करा, आपण भाग्यवान विजेता होऊ शकता टॉवर फॅन, स्मार्ट वॉच किंवा इयरपॉड्सचे। शेवटची काही मोजकी लकी ड्रॉची कुपन्स आहेत, कोणाकोणाला हवी असतील तर कृपया या ठिकाणी संपर्क करायचा आहे। यावेळी फटका खेळलाय, चेंडू त्या ठिकाणी उडालाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, एक षटकार ठोकल्यानंतर अक्षय देखील माघारी परतलाय। दुसरा धक्का संघाला बसतोय, दीप नार्वेकरच्या सुरेख झेलानं अक्षयची खेळी समाप्त झाली। धावसंख्या 49, चौथ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर। संदेश सावंत नवीन फलंदाज, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला जातोय, चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये, कोणती धाव मिळणार नाही आहे। विराटचं षटक समाप्त होत आहे, एकंदरीत 4 षटकांचा विवेक खेळ संपलाय। 4 षटकात धावा झाल्यात 49, 2 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत। 4 षटकात 49 धावा झाल्यात, अजूनही 12 चेंडूंचा अर्थात 2 षटकांचा खेळ सलीनं बाकी। पाहणं महत्वपूर्ण ठरेल की या उरलेल्या 2 षटकात किती धावा जमवतील प्रथम फलंदाजी करणारा माया स्पोर्ट्स संघ। हे असतं ॲडव्हान्टेज नाणेफेक जिंकण्याचं अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये। नाणेफेक जिंकावं, प्रथम फलंदाजी करावा, प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी दबाव आणावा, ह्या धावांचा पाठलाग करते वेळी, कारण बिग मॅच प्रेशर असतं, त्या धावा तर मी म्हणेन नक्कीच जमवल्यात माया स्पोर्ट्स संघानं। गोलंदाजीच्या मोर्चावरती बघूया कोण येईल। मागच्या सामन्यातला मी म्हणेल जो 0 ठरू शकला असता, पण क्रिकेटला अनिश्चिततेने नटलेला खेळ का म्हटलं जातं, हे मागचा सामना एक उत्तम उदाहरण या मैदानावरती। मागच्या सामन्यात तब्बल याच रुपेश विरुद्ध 4 षटकार आपण बघितले होते। तो इतिहास रुपेश तुला विसरावा लागेल, नवीन सुरुवात करावी लागेल, नवीन आशेचा किरण आपल्या संघाला या ठिकाणी तुला दाखवावा लागेल।
दमखमवाली गोलंदाजी या मैदानावरती 5व्या षटकात तुला दाखवायला लागेल. माझ्या गोलंदाजीमध्ये जी ताकद आहे, प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी फलंदाजांना धावांपासून रोखून ठेवण्याची हा दम, हा दसका दम हा तुला दाखवावा लागेल. देखील एकंदरीत त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसेल ती स्क्वेअर चेंडून आणि स्क्वेअर चेंडून एकंदरीत संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागतंय. 50 धावा धावफलकावरती. धावफलकावरती. यावेळी पुढचा चेंडू अगदी मैदानालगतचा मारलेला फटका, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं विथ अलॉंग द कार्पेट, अशा पद्धतीचा फटका खेळला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. या ठिकाणी मोजकी लकी ड्रॉ कुपन्स आहेत. कोणाकोणाला कुपन असतील आपल्यासाठी शेवटची संधी आहे, कारण या सामन्याचा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी हा ड्रॉ घेतला जाणार आहे. यावेळी फटका खेळलाय, चेंडू जाईल निश्चितपणे त्या ठिकाणी पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये देऊन जाईल ती. यावेळी फक्त एकच धाव. रुपेशनं यावेळी मागच्या षटकातली जी चूक झाली होती ती नक्कीच या पहिल्या 2 चेंडूवरती सुधारली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. 3 धावा फक्त खर्ची घातल्यात रुपेशनं. तोच रुपेश सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची सांगता होत आहे. आता मात्र चांगली लय सापडली आहे ती रुपेशला. मागच्या सामन्यात लय थोडीशी बिघडली होती आणि त्याचाच परिणाम गौतम साळगावकरनं एक्सपोर्ट केला होता मैदानावरती आणि त्याच्या गोलंदाजी विरुद्ध तब्बल 4 षटकार ठोकले होते. ती आठवण, ती नक्कीच ती कामगिरी ही पुसून टाकण्याचा मनोदय असेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र थोडासा दिशेपासून भरकटला आहे. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा येतोय. थोडासा गफलत झाली रनिंग मध्ये आणि गडबड झाल्यामुळे त्या ठिकाणी लाईन लेन पासून भटकलाय. एक चेंडू स्क्वेअर फेकलाय आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एका धावेनं संघाची धावसंख्या 53 धावा, 53 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अमित जाधव सज्ज होतोय, सामना करेल रुपेश. यावेळी फटका फसलाय, झेलाची संधी आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, तो कोणती चूक करत नाहीये. रुपेशला एक महत्वपूर्ण सफलता. अमित जाधव बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे बघा. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. साहिल इंगळे यांनी एक सुंदर झेल टिपलाय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये जातोय, जो मामा या नावानं खरं तर सुपरिचित आहे. ओंकार सावंत मैदानावरती स्ट्राइक केला सज्ज होतोय, सामना करेल रुपेशच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू त्या ठिकाणी मैदानालगतचा फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिष्टरामध्ये. विघ्नेश रेडकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. परतीची फेक होईपर्यंत केवळ एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. 54 रन्स या षटकात रुपेशनं 2 स्क्वेअर चेंडू फेकलेत, तरी देखील केवळ आतापर्यंत 5 धावा या खर्ची घातल्यात. 54 धावा एकंदरीत सुरेख गोलंदाजी रुपेशचे या षटकामध्ये. कमबॅक करणारी गोलंदाजी. यावेळी संदेशच्या बॅटमधून फटका तर मोठा आहे, परंतु जाईल का सीमापार बघणं महत्वपूर्ण. जात नाहीये, झेल उडतोय. रुपेशला एक महत्वपूर्ण सफलता. संदेश सावंत बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे 5 षटकांचा खेळ समाप्त. राकेश नार्वेकर यांच्यासाठी 20 कुपन्स शिल्लक ठेवा मित्रांनो.
या ठिकाणी आहेत. राकेशने फोन केलाय 200 रुपयाची कुपन्स ठेवा म्हणून. या ठिकाणी आहेत 20 कुपन्स. प्रकाश तुम्ही खपवा तुमची. प्रतीक गावडे गोलंदाजीच्या मोर्चावर वैयक्तिक कोड्यातलं दुसरं, संघातर्फे 6वं षटक. पहिला चेंडू पुलचा फटका, चेंडू जाईल निश्चितपणे सीमा क्षेत्रात घोषित क्षेत्रातल्या फक्त एका धावेसाठी. मैदान परिसरामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा माजी जिल्हा प्रमुख सन्मान्य अशोकजी दळवी साहेब, त्याचप्रमाणे संजयजी माझगावकर यांचं देखील आगमन होत आहे. त्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. त्यांना विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या येऊन पोहोचली एकंदरीत 55 धावांच्या टप्प्यावरती, 55 रन्स. यस, चेंडू त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सावंत आपल्याला देखील विनंती केली जाते, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीकृष्ण सावंत, श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत. धावसंख्या 55 वर शेवटचे षटक प्रगती बतावते. पहिला चेंडू त्या ठिकाणी बघा हलक्या हाताने ठोलावला जातोय. बॅक टू द बॉलरचा हा पंच आपण बघतोय. प्रतीक गावडे नावाचा गोलंदाज. 2 चेंडू या षटकातले समाप्त झालेत. 55 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. माया स्पोर्ट संघ जो वाटत होता सुरुवातीला 6 षटकात 75, 65, 70 धावांपर्यंत मजल मारले, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. पुढच्या चेंडूवरती फसलेला फटका, चेंडू हातून निसटलाय. पहिली धाव पूर्ण होते, दुसरा धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा या सहजगतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र या फटक्यांचं रूपांतर त्या ठिकाणी या झेलामध्ये करावं लागेल. नेहमी आम्ही म्हणतो ले लो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. या कॅच आपण सोडलाय, ही कॅच नाही तर मॅच तर आपण सोडलाच नाही ना. या सामन्याच्या दुसऱ्या धावात नक्कीच या मैदानावरती स्पष्ट होईल. 57 धावा धावफलकावर. यावेळी पुलचा फटका, टॉपेज लागली आहे, झेलाची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रतीक सावंत कोणती चूक करत नाही आहे. प्रतीक गावडेला अजून एक सफलता. त्या ठिकाणी ओंकार सावंत बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन फलंदाज ओंकार गावडे मैदानावरती. या संघात जर विचार करायला तर ओंकार नावाच्या खेळाडूंचा भरणा दिसतोय. एकंदरीत बघितलं आपण, ओंकार गावडे आहे, ओंकार सावंत आहे, ओंकार दुसरा राजू सावंत, 3 ओंकार नाव असलेले खेळाडू. धावसंख्या 57 वर. पुलचा फटका एकंदरीत जातोय, घोषितच्या स्वरूपातली देऊन जाईल ती एकेरी धाव. धावसंख्या 58 वरती बघता बघता येऊन पोहोचले. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती. जरा चेंडू सुपूर्द करायचा आहे पंचांकडे. दुसरा सगळ्यांनी कुपन घेऊन कृपया तयारीत राहायचं आहे, कारण हा इनिंगचा ब्रेक झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी लकी ड्रॉला सुरुवात होणार आहे. पुढचा चेंडू त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केला जात आहे. एक फसवा चेंडू त्या ठिकाणी रनआउटचा या ठिकाणी संधी आणि रनआउट देखील होतोय. शेवटच्या चेंडूवरती काहीतरी धाव जमवावी हा प्रयत्न एकंदरीत बघतोय. बघता बघता पहिल्या डावाचा पहिला 6 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 58 धावा जमवत 59 धावांचं लक्ष विजयासाठी ठेवलंय ते विश्वजित माझगाव संघासमोर. 36 चेंडू 59 धावांचं असेल उद्दिष्ट. कोण असेल या स्पर्धेचा शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 या चॅम्पियनशिपचा विजेता? 36 चेंडू 59 धावांचं आव्हान. काय असेल दुसऱ्या डावामध्ये दडलेलं? कशा रीतीनं या 59 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल या मैदानावरती? का या 59 धावांचं रक्षण करणारे सक्षम गोलंदाजी आहे का माया स्पोर्ट्स संघाकडे? सांगण्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये आमंत्रण असेल. समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक सिद्धू परब यांना. तत्पूर्वी पुन्हा एकदा समालोचक या नात्यानं मी गुरु चिटणीस
शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं मला समालोचन करण्याची आपण संधी दिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं शतशः मी ऋणी आहे आणि या ठिकाणी या स्पर्धेतून समालोचक या नात्यानं मी आपल्या सर्वांची रजा घेतोय। पुन्हा एकदा शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। तब्बल 2 वर्षानंतर का होईना माझगावमध्ये माझं देखील या ठिकाणी कमबॅक झालंय। पुन्हा एकदा शिवशक्ती मंडळाचं मनापासून आभार, सगळ्यांना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। चला तो बॉक्स घेऊन या, बॉक्स घेऊन या। चला शेखर या। लकी ड्रॉ हा सामना समाप्त झाल्यानंतर प्रेझेंटेशनच्या आधी लकी ड्रॉ काढला जाईल, कारण अजूनही विक्री चालू आहे। ओके ओके, चला शेखर बॉक्स घेऊन या। सन्माननीय दळवी साहेबांचं आगमन होते, खूप स्वागत साहेब आपलं। आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। धन्यवाद गुरुचिटणीस सर, पण खूप सुंदर असं समालोचन गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर शिवशक्ती माचगावची ही स्पर्धा, या स्पर्धेत देखील आपण आवाज ऐकला। सन्माननीय गुरुचिटणीस सर, चला फलंदाज, चला बॅट्समन, चला बॅट्समन, चला।
विनंती असेल, धन्यवाद डीजे. विनंती असेल आपण गुरु चिटणीस सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. गुरु चिटणीस सर जरा लवकर आपल्यातून रसा घेत आहेत. चंद्रकांत सन्माननीय चंद्रकांत गुरुजी आपल्याला विनंती आहे, आपले शुभ हस्ते गुरु चिटणीस यांचा सन्मान करायचा आहे. चंद्रकांत गुरुजी आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण गुरु चिटणीस यांचा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या एका आपल्या लाडक्या समालोचकासाठी. मॅन फ्रॉम सावंतवाडी गुरु चिटणीस यांचा होतोय सन्मान. थँक यू डीजे. सामना सुरू राहील. आपण 3 कूपन सामना समाप्त झाल्यानंतर आपण या कुपन्स कडे वळणार आहोत, कारण बरेच खेळाडू देखील आहेत ज्यांच्याकडे कुपन आहेत, त्यामुळे वेळ जाईल. चला सगळा व्यासपीठ मोकळ करा. समोरचा एरिया विनंती आहे सर्व एरिया क्लिअर करा. आपण ले चलता है मेगा फाइनल ग्रैंड फिनाले फाइनल ऑफ द मैच. महामुकाबला, महाअंतिम मुकाबला. जीत के लिए 36 गेंदे और 59 रनों की जरूरत. इस बार हल्के हाथों से ड्राइव किया, गेंद को सिंगल बना. 2 रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई देते हुए. और बात की जाए विश्वजीत माझगांव की, तो इस मुकाबले में वो धमाका नहीं दिख रहा है. प्लेइंग 11 में मौजूद नहीं है शायद. ये शॉट लेकिन दूर हो पहले देखा नहीं, ऐसे ही दौड़ते चले गए. अगर आपको इनाम लगाना है तो आपको पहले कैश देना पड़ेगा, यह हमने पहले ही कहा है, सॉरी फॉर दैट. और अगर आपको इनाम देना है तो आप मुकाबला खत्म होने के बाद भी दे सकते हो, ऐसी कोई बात नहीं है. तो सॉरी पहले ही, क्योंकि हमारे पास ये प्राइस लिखने के लिए कोई अलग इंसान नहीं है, तो थोड़ा रिक्वेस्ट है. ओ गलती, नामुन्नाना, ऐसी गलती ना करना. ये कैचेस ना मुकाबला बदल सकते हैं. 2 बार जीवन दान मिला है प्रतीक को. 5 गेंदे 5 रन. और शिवशक्ति ओवर का आगाज. 5 गेंदे 5 रन बने. अच्छा ओवर का प्रदर्शन जब पे संदेश सावंत द्वारा. इस बार कनेक्शन बढ़िया है, गेंद की दूरी नापनी पड़ेगी. चली गई चली गई चली गई, सीमा रेखा पार चली गई. एसपीएल चौका.
जर समोरचा एरिया थोडासा प्रेझेंटेशन बॉक्सच्या जे आहेत बाउंड्री लाईनला वर बसलेले मागे सारखा मित्रांनो, थोडं पीछे हो जाओ. सागर गावड़े इनकी तरफ से हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम, और हमारे पास वो हर एक विकेट के लिए पैसे पहुंच चुके हैं. धन्यवाद सागर गावड़े सर. 500 रुपए पहले 5 विकेट के लिए तो पहुंचे हैं. तीस गेंदे 50 रनों की जरूरत. शेखर गावड़े साहब आपसे रिक्वेस्ट है बाउंड्री लाइन से थोड़ा दूर बैठो. शेखर सर थोड़ा दूर बैठो बाउंड्री लाइन से. ओ ये गेंद कनेक्ट हो जाती ठीक तरह से तो बिल्कुल एक धमाका होने की उम्मीद थी. और जो हमारी बच्चे कंपनी है थोड़ा सा लाइनमैन की भूमिका में जाओ भाई. अभी भी आपको कूपन मिल सकता है सिर्फ ये बच्चे कंपनी के लिए. ले चलते हैं फिर एक बार मैदान के भीतर. एक ओवर, जो कि अगला ओवर गेंदबाजी के मोर्चे पर अनिरुद्ध. यह गेंद बेहतरीन पैरों के ऊपर सामने पाए गए. जाना पड़ेगा वापस बैक टू दी पवेलियन. विकेट का पतन मैदान के भीतर रुक करते हुए श्रीधर मयेकर. स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 10 रन. एक विकेट के नुकसान पर अनिरुद्ध झटका देते हुए वो कट किया गेंद को हल्के हाथों से ड्राइव किया, सिंगल बना. रब दारो मदार है बिल्कुल प्रतीक के कंधों पर. बाद में जो कि दीप नार्वेकर आने वाले इनके ऊपर निगाहें रहेगी. और हर एक विकेट के लिए सागर गावड़े सर की तरफ से 100 रुपए का इनाम, जिसके हकदार 100 रुपए के होते हुए अनिरुद्ध सावंत. बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद हवा में और गलती गलती गलती. वहां पे तीसरा जीवन दान मिला है प्रतीक सावंत को. तीसरा जीवन दान, चौथा शायद मिलेगा नहीं. अब अटैक करने की
और ही अटैक करने का वक्त आ चुका है। पावर प्ले के ओवर में आपको थोड़े से रन बनाने पड़ेंगे। अब बने हैं अब तक मात्र 12 रन और पीछा हो रहा है 59 रनों का। बल्ले का किनारा, गेंद बल्ले की चुम्मा चाटी, रंगे हाथ पकड़ा विकेट कीपर ने और एक विकेट का पतन होता हुआ और एक बल्लेबाज बैक टू दी पवेलियन। और संडे का दिन और बच्चे कंपनी बहुत सारी इस मैदान के ऊपर मौजूद है। पर लीजेंड्स हो या यंग जनरेशन हो, क्रिकेट का प्यार सभी को है, सभी को वो लगन है क्रिकेट से, हर एक को प्यार है क्रिकेट से। नए बल्लेबाज मैदान के भीतर दाखिल होते हुए चांद बेग, चांद को हालांकि ये दूसरा मौका है बल्लेबाजी का और अब ये आखिरी मुकाबला है इस साल का। ये वक्त है चांद के पास हीरो बनने का, क्योंकि 2 डाउन के रूप में उनको प्रमोट किया गया है। ये डॉट गेंद, डॉट डिलीवरी, ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड रुका हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। 12 रन 2 विकेट के नुकसान पर। डीजे बारह रन, 12 loss of 2। ओहो, ये चौथा जीवनदान मिलने वाला नहीं, आपको पहले ही कहा था। जाना पड़ेगा वापस प्रतीक को, बैक टू द पेविलियन। बात की जाए तो प्रतीक सावंत हमेशा शिवशक्ति प्रीमियर लीग में बोलबाला रहता है इनके बल्लेबाजी का, लेकिन इस साल थोड़े से बैकफुट पे नजर आए प्रतीक। पिछला मुकाबला अगर सेमीफाइनल का याद है तो वो सूरज सावंत, लेकिन इस मुकाबले में वो खेल नहीं रही है, प्लेइंग 11 से बाहर है। और इस बार दूर से खेलने की कोशिश, गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं, सिंगल।
डॉट गेंद दिखाई देते हुए थोड़ा सा क्या बैकफुट पे ढकेला जा रहा है विश्वजीत माझगांव को। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन इस बार गेंदबाजी के मोर्चे पर, और ये गलत शॉट है, जाना पड़ेगा। चांद बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। मैदान के भीतर रुपेश सावंत। रुपेश, आपको अब हिसाब खुद के लिए चुकता करना पड़ेगा। वो 4 छक्के अगर इस मुकाबले में, पूरे मुकाबले में लगाओगे ना तो काम बच जाएगा। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर दीप नार्वेकर, इनसे उम्मीद है आप वो कट करना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, डॉट गेंद निकलते हुए स्कोर कार्ड रुका हुआ। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये मुकाबला की बात की जाए तो ये टॉस के ऊपर बहुत कुछ निर्भर करता था और वही हुआ जो माया स्पोर्ट्स चाहती थी। फिर कट करना चाहते थे, फिर डॉट निकली गेंद। स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर की समाप्ति। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर में निकले, मात्र 2 रन, 2 विकेट के नुकसान पर। स्कोर कार्ड के ऊपर 14 रन जो कि 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति। बजाओ भाई डीजे। ओह, मौका बना था, मौका बना था। गेंदबाजी के मोर्चे पर अनिरुद्ध सावंत, अनिरुद्ध सावंत गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए। निजी कोटे का दूसरा और महत्वपूर्ण ओवर, अगर इस ओवर में रन बने तो मुकाबला 50-50 हो जाएगा, और इस मुकाबले में रन नहीं बने तो ये मुकाबला बिल्कुल माया स्पोर्ट्स के पाले में उनका पगड़ा भारी रहेगा। ओ थोड़ा से पीछे चले गए, खुद के लिए थोड़ा सा वक्त दिया और अब सिंगल बनाया। दीप के लिए मौका, दीप को अब गियर बदलना पड़ेगा, आपको कनेक्शन करने पड़ेंगे। दीप ने जो पिछले मुकाबले में स्टार्ट किया वो स्टार्ट करना पड़ेगा। वो फिर बल्ले का किनारा, फिर बल्ले की और गेंद की चुम्मा चाटी, रंगे हाथ पकड़ा विट्ठल ने। जाना पड़ेगा वापस बैक टू दी पवेलियन। मैदान के भीतर प्रतीक गावड़े, ये क्रिकॉन की गेंद है तो बिल्कुल अभी भी
मुकाबले में जान है, रन बन सकते हैं, बनाने वाला चाहिए और आखिरी कुछ उम्मीदें जो कि प्रतीक गावड़े और रुपेश सावंत। और ये गेंद हवा में स्क्वायर लेग की दिशा में मात्र सिंगल के लिए। संख्या आगे बढ़ती हुई बहुत देर के बाद 17 रन। बड़ा शॉट खेलने की कोशिश वहां पे मिड विकेट की दिशा में, गेंद और सिंगल। शायद बड़े शॉट के बाद ही ये मुकाबला बन सकता है। आपको अब बड़े शॉट ही चाहिए। विघ्नेश रेडकर नाकाम रहे, उसके बाद प्रतीक सावंत 3 जीवनदान बाद में आउट हुए और उसके बाद जो कि दीप नार्वेकर लौटे और एक डॉट गेंद, बिंदी गेंद, अच्छी गेंदबाजी अनिरुद्ध सावंत की। ओवर की समाप्ति 12 गेंदे 41 रनों की जरूरत। 12 गेंदे और 41 रन। डीजे और एक डॉट गेंद, गेंदबाजी के मोर्चे पर संदेश। और एक डॉट गेंद, इस बार लगातार डॉट गेंदे और शायद क्या ये मुकाबला वन साइडेड की ओर। ओ जाना पड़ेगा वापस रुपेश सावंत को पेवेलियन की ओर। कट गया इस बार सिंगल। और अब जान शायद वो थोड़ी सी निकली है मुकाबले में, क्योंकि विश्वजीत माझगांव वो मजबूत कड़ी सूरज सावंत का ना होना और वो शायद थोड़ा सा परिणाम करता हुआ और बहुत ही स्कोर का जो कि 6 ओवर में 59 की जरूरत थी, लगभग 10 के रिक्वायर्ड रन रेट से। और ये बड़ा शॉट, जब जब वो गाड़ी मैदान से बाहर निकली है तब तब गेंद बल्ले से बाहर निकली है।
ओ ये शॉट होना चाहिए था, थोड़ी सी जान आती मैच में। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। अब स्कोर कार्ड और इक्वेशन बनता हुआ 6 गेंदे 33 रनों की जरूरत। 6 गेंदे 33। क्या सूरज की तरह प्रतीक करेंगे धमाका? थोड़ा सा शांत वातावरण, ऐसा फाइनल सा मुकाबला नहीं लगा, लेकिन अभी भी जान है। 6 गेंदे और 31 की जरूरत है। 6 गेंदे और 31 की जरूरत। इस बार रन आउट का मौका, जाना पड़ेगा वापस। शायद जाते जाते फाइनल में सबको बल्लेबाजी मिलने वाली है, सबको शायद बल्लेबाजी का मौका है। और विट्ठल सावन, आप ऐसे ही गेंदे छोड़ते रहोगे तो आपकी भी रेटिंग कम हो सकती है। तो इस बीच में शेखर सावंत थोड़े से फॉर्म में आएंगे। के मैदान के भीतर विराज, और एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 29 रन। इक्वेशन 4 गेंदे 30 की जरूरत। 30 रन रिक्वायर्ड। इस बार पगड़ा भारी है माया स्पोर्ट्स का। कुछ ही देर में 4 गेंदों का इंतजार है। वो चैंपियन 2025 का। फुल टॉस गेंद और लॉन्ग ऑफ की दिशा में। अब गेंदबाजी के मोर्चे पर शायद ये औपचारिकता सी, क्योंकि वो उतना मजा नहीं आया फाइनल में, लेकिन बड़ा शॉट, तगड़ा शॉट, मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, स्टैंड एंड डिलीवर। लेकिन इस सब गड़बड़ में रुपेश सावंत ने राहत की सांस ली है। ये मुकाबला अगर हार भी जाएंगे तो पिछले मुकाबले की ओर, जो कि बेहतरीन, लेकिन और उनके बड़े फैन है ऋतिक सावंत। लेकिन 2025 को भूलना पड़ेगा रुपेश, आपको ये सेमीफाइनल का सामना भूलना पड़ेगा। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट में हार जीत होती रहती है। स्टुअर्ट ब्रॉड को भी भाई 36 रन बने थे, 6 गेंदों के ऊपर 6 छक्के निकले थे, लेकिन इस बार चैंपियन ऑफ द टूर्नामेंट, चैंपियन ऑफ शिव शक्ति
Premier League. Maya Sports, champion of the tournament. Congratulations. Thank you all of you.